यांना विनम्र अभिवादन करतो। हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही विनम्र अभिवादन करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आपण ज्याचा सत्कार करणार आहोत, ज्यांचा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे, ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे या दोन्ही क्रांतीवीरांच्या आज वाढदिवसाच्या निमित्तानं औचित्य साधून आज व्यासपीठावर उपस्थित या पनवेल नगरीचे लोकनेते आपण सर्वांना म्हणतो असे लोकनेते असं आमचे श्री ठाकूर साहेब या आजच्या कार्यक्रमाचे मुख्य सत्कार मूर्ती श्रीरंगप्पाजी बारणे, व्यासपीठावर या परिमंडळ 2चे DCP पानसरे साहेब, व्यासपीठावर सर्वच मान्यवर विश्वजित बारणे साहेब असतील, सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम सर्वांच्या या पनवेल नगरीच्या माध्यमातून सर्व नागरिकांच्या वतीनं आपण या दोन्ही क्रांतीवीरांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा व्यक्त करतो। माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीरंगप्पा बारणे यांच्यामध्ये एक साम्य आपल्याला पाहत आहे की फेब्रुवारीमधील ह्या दोघांचा जन्म, पण पाहत असाल आपण घराणेशाहीचा नायनाट करून या दोघांनीही एक 1-1.5 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडून आणली। असे क्रांतिकारी मी पुन्हा असं म्हणतो आहे की या गोरगरिबांचे कैवारी आपण ज्यांना म्हणतो, असे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री यांनी घराणेशाही संपवून आपण राज्याची धुरा आपल्या राज्यामध्ये आणली। आणि त्याच अनुषंगानं माननीय श्रीरंगप्पा बारणे 6 वेळाला संसदरत्न हा किताब त्यांना मिळाला आहे। त्यांनीही काही कालखंडामध्ये या मावळची धुरा घराणेशाही संपून ह्या महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडवला। म्हणून ह्या 2 व्यक्तींना मी खऱ्या अर्थानं क्रांतिकारी म्हणतो। आणि आपण पाहत असाल की आपण लोकनेते, मला वाटतं यात मला पहिल्यांदाच ह्या लोकनेते संदर्भात व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली आहे, परंतु एक किस्सा आपण मी तुमच्या परवीन सांगू इच्छितो की लोकनेते काय म्हणतो, का म्हणतात त्यांना, लोकांच्या मनात आपण पाहत असाल घरघर का झालं आहे, कारण माझा त्यांच्याशी एका वेळेला त्यांच्यावर फिरण्याचा मला अनुभव भेटला आणि त्यावेळेला त्यांनी मला म्हटले होते की मी आता वयाच्या हिशोबानं मला काय फिरणं होत नाही, पण ही समाजाची शक्ती काय असती, ह्या शक्तीच्या अनुषंगानं ज्या वेळेला श्रीरंगप्पा बारणे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला रात्री 1-1 वाजता, म्हणजे जो माणूस मला म्हणतोय की आता आपल्याला होत नाही आहे वयाच्या हिशोबानं आता मुलांनी करावं, पण रात्री 1-1 वाजता आपण पाहत असाल की प्रचाराला आपल्यासाठी माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 1-1 वाजेपर्यंत प्रचार केला। अशा व्यक्ती म्हणून आपण सर्वांनी त्यांना लोकनेते म्हणतोय। आणि अशा व्यक्तीसमोर मलाही बोलण्याची संधी मिळाली। क्रांतिकारी ह्याच्यासाठी म्हणत होतो की आपण पाहत असाल की ज्या अनुषंगानं माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब गोरगरिबांचे कैवारी बनतोय, अशाच त्यांनाच एक सहकारी म्हणून श्रीरंगप्पा बारणे यांनी सुद्धा सहकार्य केलं। आणि ह्या दोन्ही आपण पाहत असाल की दिल्लीचं तख्त किती मोठं आहे, परंतु ह्या तख्तावरती तालिका प्रमुख होण्याची संधी माननीय श्रीरंगप्पा बारणे यांना भेटली आहे। आणि अशा व्यक्तीचा आपण आज मान सन्मान आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे कळंबोलीकर जमा आहोत। मग आज या निमित्तानं आता इलेक्शनच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत। माझे सर्व बांधव आणि भगिनींना मी सांगू इच्छितो की कुठल्याही भ्रष्टाचाराचा ब्र सुद्धा न लागलेलं व्यक्तिमत्व म्हणजे श्रीरंगप्पा बारणे आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि अशा व्यक्तीला जसं मी पुन्हा म्हणतोय की वारसा हक्क डावलून पवारांची इथं घराणेशाही असून सुद्धा पवाराच्या घरातल्या एखाद्या उमेदवाराला हरवून त्यांनी 1.5 लाख मताधिक्यानं पुण्याहून आले। आणि कॉन्फिडन्स कसा असतो की 1.5 लाख मताधिक्य पुण्यावरनं घेऊन येणारे हे इलेक्शनच्या अगोदर सांगणारा व्यक्तिमत्व म्हणजे श्रीरंगप्पा बारणे। आणि अशा व्यक्तींना जर आपण येणाऱ्या कालखंडामध्ये आपण संसदेमध्ये नाही पाठवलं तर मग ह्या लोकशाहीचा खात्मा होईल असं मला तरी वाटतंय। आम्हाला आपल्याकडनं अपेक्षा आहेत। आपण संसदरत्न तर अनेक वेळा घेतला, आपण तालिका प्रमुख पण झाले, पण
आम्हाला एवढंच न पाहता आम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही सर्व मंडळी आपल्याला संसदेत पाठवण्याची शपथ तर खाणारच आहोत, परंतु तेवढाही न थांबता आम्हाला आपला दिल्लीमध्ये आपलं तख्त राखून आपल्याला मोठी जबाबदारी मिळावी अशी आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतोय. आणि ह्याच खऱ्या अर्थानं आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये आई जगदंबेचरणी प्रार्थना करेल की आमच्या या तख्ताला दिल्लीमध्ये मंत्रिपदाची एक लॉटरी मिळावी, लॉटरी लागावी. आणि सगळ्या भावना ह्या माझ्या नसून हे माझ्या सर्व कळंबोली या नगरीतील सर्व माझ्या मतदारांच्या आहेत. आणि याच अनुषंगानं ही आपली गर्दी आपल्यासमोर पाहतोय. पुन्हा एकदा या सर्व कळंबोलीकरांच्या वतीनं मी आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि भविष्यात आपल्याकडून जनतेची सेवा अशीच घडो अशी परमेश्वरी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.